भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा सण मानला जाणारा जो शेतकऱ्यांसाठी आहे तो आहे बैलपोळा. आज सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा केला जात असताना मात्र चांदवडच्या राहुल घाटात संतप्त शेतकऱ्यांनी एक आगळं वेगळं आंदोलन केलं. 7-12 कोरा करण्यासाठी सर्व शेतकरी आपले बैल घेऊन आले आणि त्यांनी आज बैलपोळा साजरा करताना आंदोलन देखील केलेले आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी पण आहे, राजकीय नेते पण आहे. त्यांच्या कडून जाणून घेऊया की त्यांच्या काय समस्या आहे आणि त्यांच्यावर बैलपोळ्याच्या दिवशी आंदोलन करण्याची वेळ का आली. भाऊ, काय म्हणाल, तुमच्या ज्या काय समस्या आहे, शेतकरी आज कोणत्या संकटात आहे? शेतकरी आज चारी बाजूनी खूप मोठ्या संकटात आहे. त्याचं कारण असं का कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ हा नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीला पुजलेला असतो. तरी शासनाने वेळोवेळी निर्यात बंदीचं धोरण योग्य प्रकारे न राबवल्यामुळं जे शेतमालाचे बाजारभाव पडले त्यामुळं शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालाय. आजही आम्हाला ती 7 डिसेंबरची काल रात्र आठवते, ज्या दिवशी आमचा कांदा 4,000 रुपये क्विंटल विकत होता आणि रात्रीतून निर्यात बंदी झाल्यानंतर तोच कांदा 1,500 रुपये क्विंटल 1,000 रुपये क्विंटलनी विकावा लागला. ही दुर्दैवी परिस्थिती फक्त सरकारमुळे आली. म्हणून आम्ही सरकारकडे कर्जमुक्ती हे आमचं घेणं लागतं म्हणून मागतोय. म्हणून हे आम्ही आज आंदोलन सणाच्या दिवशी करतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे का आता तुम्ही कोणत्या संकटाला सामोरं जायला आहे? अतिवृष्टी झाली आहे, दुष्काळ येतो आहे, का शेतमालाला भाव मिळत नाही, अशा कोणत्या कोणत्या संकटाला तुम्ही सामोरं जाता? या कृषी प्रधान देशामध्ये खऱ्या अर्थाने आज पोळा सण आहे कृषी प्रधान देशाचा. तर सरकारला आमच्या शेतकरी बांधवांमार्फत सांगू इच्छितो की आज आम्हाला हे आंदोलन का करावं असं वाटलं, कारण आम्ही आमच्या जे कृषी प्रधान देशाचं आमचं शेतीचं जे सोनं आहे हे महादेव आपले आले, तर त्यांच्या संदर्भात त्यांच्या पाठीवरती आम्ही एक मेसेज लिहिला आहे की 7-12 कोरा कोरा कोरा. तर ते लिहिण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब हे चांदवडच्या सभेमध्ये बोलले होते की आम्ही सत्तेवर जर आलो, आमचं शासन जर सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. त्यामुळे आम्ही सरकारला एक मेसेज देणार आहोत की त्या मेसेजच्या मार्फत की 7-12 कोरा करा, कोरा करा. या माध्यमातून आम्ही हे आंदोलन उभं केलं. तुम्हाला काय वाटतं की सरकारकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे आणि ते पूर्ण होत आहे का? शेतकरी वारंवार संकटात सापडतोय, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो, शेतमालाला भाव मिळत नाही, कांद्याचे भाव कोसळतात, असे एक ना अनेक संकटाला तुम्ही तोंड द्यावे लागतं. सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा पूर्ण होत नाही का? आता पहिली गोष्ट तुम्ही विचारलं प्रश्न सरकार. आता सरकारनं आमचं पालकत्वच घेतलं नाही. पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, खेड्यातल्या गावात तुम्ही हा प्रश्न विचारला. आमचं पालकमंत्री पदच नाहीये, त्याच्यामुळे कदाचित सरकारला पालकत्वाची आमच्या विसर पडला. किती विसर पडला का ज्या भूमीवरती दस्तूरखुद्द नरेंद्र मोदींनी 3-4 सभा घेतल्या नाशकाच्या भूमीवरती, फळा फुलांची भूमी अशा पद्धतीचे वक्तव्य केले आणि तुमचं मीठ खाल्लेलं आहे असा शब्द सुद्धा दिला. ते मीठ आम्ही कांद्याच्या स्वरूपानं परतफेड करू. आज तागायत जवळपास 2014 पासून ते पंतप्रधान आहेत. 1 रुपयाही त्यांनी मदत केलेली नाही. किंबहुना जे काही आमचे 20 रुपये बाजार पाडले त्यांनी, 20 रुपये हा शब्द मी का बोलला, आता 10 रुपये बाजार आहे आणि 20 रुपये 30 रुपये तुम्हाला सहन होत नाही म्हणून 20 रुपये बाजार पाडण्याला तुमची यंत्रणा कारणीभूत आहे. माझ्याकडे 2010 ते 2025 पिंपळगाव, लासलगाव या बाजार समित्यांची आकडेवारी आहे. कधी कधी कसे कसे पडले मी ते जयकुमार रावल साहेब आणि बावनकुळे साहेबांना ते दिलं, तुम्ही केंद्रात मांडा. त्यांनी सांगितलं 8 दिवसात मांडतो, मांडून आले. पण नाफेड आणि एनसीसीएफ बोकांडी देऊनच आले. नाफेड एनसीसीएफ हे अजूनही सांगतो की बाजारात, थेट बाजारात त्यांना खरेदी करू द्या, तर त्याची स्पर्धा आणि त्याचे 2 पैसे शेतकऱ्याला घडतील. आता जे चाललेलं आहे ते व्यापारी, पुढारी आणि अधिकारी हा सगळा कार्यकारीचा मेळा आहे. त्यामुळं तिथंही शेतकऱ्याचा तुम्ही चमटा केलाय. दुसरी गोष्ट अशी का विविध योजनांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी फसवणूकच केली. एकाही कृषीच्या योजनेला पैसे नाही आहेत. दुसरी गोष्ट, याच चांदवडच्या भूमीवर म्हणजे इथून 3 मिनिटाच्या अंतरावर बाजार समितीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली. त्यांनी काय सांगितलं, तुमचा 7-12 कोरा 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 ही ट्यून सेट झाली आहे. ही जी ट्यून आहे ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मस्तकामध्ये सेट झाली आहे की आपल्याला आधार देणार होते. आता तो दिला नाही. म्हणजे सगळ्याच ज्यांनी मागितलं नाही त्यांना तुम्ही पैसे दिले, ज्यांना गरज नाही त्यांना तुम्ही पैसे दिले. मात्र शेतकरी, दिव्यांग, निराधार
यांच्यासाठी कुठलीही तरतूद केली नाही. शेतकऱ्याचं ना कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने बोलताय, उलट पळवाटा शोधतायत. अर्थमंत्री म्हणून ज्यांचा नावलौकिक राहिलेला आहे, झाले तसे अर्थमंत्रीच आहे असे अजितदादा सुद्धा म्हणतात. आम्ही कर्जमाफीचं बोललो नव्हतं, पण बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनामुळे निदान यांनी पटलावर बोलायला सुरुवात केली. नाही, आम्ही कर्जमाफी देणार आहे. आता बावनकुळे साहेब काय म्हणतात, आम्हाला वर्गवारी करू दे, आम्ही घर तपासू. आम्ही काय दरोडे टाकणारे दरोडेखोर आहोत? घरून घर तपासू? काय तपासायचं ते तपासा. आता सामान्यांमधून काय प्रतिसंवेदना आल्या, प्रत्येक आमदाराचं, खासदाराचं, मंत्र्याचंही घर तपासा. मग तुम्हाला काय तरतुदी करायच्या त्या लागू करून घ्या. तुम्ही एवढे हातावरचे आहेत का? सगळंच तर शासनाच्या माध्यमातून घेता. तुमची जेवणं, खावणं, राहणं, लेणं देणं सगळं शासनाच्या माध्यमातून आहे. मग पण याच्यात असं पण आहे ना का आता मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं का आम्ही शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे किंवा जे आहे ते डबल करू. डबल झालंय का? आणि आता शेतमालाला काय भाव मिळतो? मग तेच सांगतोय ना, मोदी साहेबांनी डबलचा तर लांबचा विषय आहे ते देत नाहीये. 30 रुपये बाजारभाव टिकू देत नाही. तुम्ही बघा ना, 22 रुपये किलो मार्केटमध्ये कांदा विकायला लागला आणि NCCF 1465 नी खरेदी चालू केली. 22 आणि 14,000 रुपयाचा जवळपास हा फरक कोणी भरून द्यायचा? डबल लांबचा राहिला, पण आमचा उत्पादन खर्चाचा तो रेट सुद्धा यांनी पाडून टाकला. काय काय हक्क काय यांना? याच्यात पण एक असं समजा कर्जमाफी अजून झालेली नाहीये, पण शेतमालाला भाव मिळतोय का? किंवा जे नुकसान होतंय कांद्याला अनुदान म्हणा किंवा संकट आल्यावर जे पंचनामे होतात ती नुकसान भरपाई मिळते का? बिलकुल नाही. एक लक्षात घ्या, मी परत तेच सांगतोय, 22 रुपये जायला लागले होते आणि तुम्ही 14 रुपये केले, 1000 रुपये तोडले आणि आम्हाला अपेक्षित किती? 30 रुपये बाजार अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही 15 रुपयाचं नुकसान तर केलंच. अनुदान फार लांबची गोष्ट आहे. उलट आमच्या खिशातले पैसे घेऊन तुम्ही आखाती प्रदेशात कांदा पाठवताय. आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे, आमचे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, पण तुम्ही कागदोपत्री खेळ रंगवले. आज सुद्धा शेतकऱ्याचा कांदा न घेता व्यापाऱ्याचा कांदा घेतला जातो. कसं अनुदान मिळणार? जे नाफेडच्या माध्यमातून मूल्य स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून पैसे मिळायला पाहिजे, आम्हाला नाही मिळते. व्यापाऱ्याला, अधिकाऱ्याला, पुढाऱ्याला मिळतात. कांद्यालाच म्हणजे संकट आहे का आणखी इतर सगळ्याच पिकांना संकट आहे. कांदा हे त्यातलं हॉटस्पॉट बनवलाय, पण कुठल्या पिकाला बाजारभाव? टोमॅटोला थोडासा बाजारभाव आहे. त्याची कारण काय आहे? तर टोमॅटोचा शेतकरी तिकडे जायलाच तयार नाही. टोमॅटो लागवडीचं क्षेत्र घटलं आणि त्यामुळं कदाचित कुठल्याच पिकाला बाजारभाव नसल्यामुळं अशा पद्धतीनं बैलाच्या पाठीवर आम्हाला, तुम्ही तिकडं विधानसभेच्या पटलावर घेत नाही म्हणून आम्हाला बैलाच्या पाठीवर घ्यायला हे मुद्दे लागलेत. कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही आहे, त्या पिकात हस्तक्षेप मात्र खूप चाललाय. तुमचं कधी नुकसान झालंय का? आणि जे पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हे मिळतंय का? नुकसान भरपाई मिळाली आहे का? कर्जमाफी झाली आहे का? कांद्याला योग्य भाव मिळतोय का? मला नाही बोलता येत. बोला कोणतरी आता ह्याच शेतकऱ्यांना एक कसं आहे, अचानक माईक समोर आल्यामुळे बोलता येत नाही. माझा एक मुद्दा खंडित राहिला का शेतकऱ्याचं घर तपासून कर्जमाफी करणार. आता शेतकऱ्यांकडनं असं बोललं जात आहे, आमदाराचं घर तपासून त्याला पेन्शन चालू करा, त्याला पगार चालू करा. ही इतकी वाईट अवस्था आहे. तुम्ही चेष्टा चालवली आहे. आम्ही म्हटलो होतो का कर्जमाफी करा? आम्ही काय म्हणतोय? आमच्या कांद्याला 30 रुपये भाव द्या. आम्ही काय म्हणतोय? आमच्या मकाला 2500 रुपये बाजार भाव द्या. आम्ही काय म्हणतोय? आमच्या सोयाबीनला 7000 रुपये बाजार भाव. आम्ही नाही म्हटलो. जागा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय. पाशा पटेल आणि त्यांचा तो मोर्चा आठवतोय का सगळ्यांना? का सोयाबीनला 7000 रुपये हमी भाव देऊ, मकाला 2500 रुपये हमी भाव देऊ. काय आलंय? हे काहीच येत नाही. म्हणून आम्हाला म्हणावं लागतंय, जे बोलले ते तर बघा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बोले तैसा न चाले त्याची चंदावी पावले, असं म्हणायची वेळ आली. एकूणच आपण बघितलं असेल का शेतकरी प्रचंड नाराज आहे, कारण त्याला आश्वासनं जेवढी दिली जातात ते पूर्ण होत नाही. कर्जमाफी झाली नाही, कांद्याला जे अनुदान जाहीर केलं होतं त्याच्यापैकी अनेक शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. जे संकटाने किंवा अतिवृष्टीने जे नुकसान झालंय, पंचनामे होतात, अनेकांना नुकसान भरपाई मिळालेली, असे एक ना अनेक आरोप शेतकरी करत आहे. आता त्याचे डोळे लागलेले आहे मायबाप सरकारकडे, आणि मायबाप सरकारने बैलपोळ्याच्या दिवशी केलेल्या आंदोलनाची तरी दखल घेऊन मदतीचा हात पुढे करावा, अशीच एक माफक अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड.